हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळ्यांना शिव सकाळ। माझ्या मैत्रिणीची एक कमेंट आली आहे यूट्यूबला की मी एक पनीर पराठा टाकला होता एका ब्लॉगमध्ये। सो तू पनीर पराठा कसा बनवला त्याची रेसिपी टाक। सो मी त्याची रेसिपी म्हणजे आज पनीर पराठा बनवते बाळाच्या टिफिनसाठी। सो मी तुम्हाला दाखवते त्याला काय काय लागतं। खूप इझी आहे आणि झटपट बनणारी रेसिपी आहे आणि सगळ्या मम्मींनी डब्याला नक्की ट्राय केली पाहिजे। चला मी तुम्हाला दाखवते। आपण नॉर्मल जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं। मी इथं पनीर खिसून घेतलं आहे आणि कांदा बारीक कापून घेतला आहे। त्यामध्ये मी थोडेसे मसाले ॲड करते, जसं की हळद, मीठ, चिली फ्लेक्स, रेड चिली फ्लेक्स आणि गरम मसाला, थोडा मॅगी मसाला आणि पेरी पेरी मसाला। पेरी पेरी मसाल्याने एक वेगळा स्वाद येतो आणि भरपूर चिरलेली आपली कोथिंबीर। हे असं बॅटर मस्तपैकी हलवून घ्यायचं, म्हणजे हे एकत्र होईल। हे असं साधारण बॅटर होतं। आता आपण पिठाचा गोळा करून घेऊया। हे मोदकाप्रमाणे मी जसं आपण सारण भरतो तसं हे पनीरचं सारण ह्यात भरून घ्यायचं आणि हलक्या हाताने जाडसर लाटून घ्यायचं। तुम्ही कोणताही शेप देऊ शकता। मी साधारण पराठा गोलच लाटते, कारण मला ह्याचा परत पिझ्झावाला शेप द्यायचा होता बाळाला। वेगवेगळे शेप दिले की कसं बाळांना खाण्यात इंटरेस्ट येतो। त्यामुळे हा असा सोनेरी रंग येईपर्यंत भरपूर असं तूप लावून मस्त असा भाजून घ्यायचा। त्यानंतर मी हा काढून ह्याला मस्त पिझ्झाचा शेप देते। टिफिनला मुलांना असं इंटरेस्टिंग दिलं की त्यांना खायला थोडं मज्जा येते। सो असं काहीतरी करते मी। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। हा माझा टिफिन रेडी आहे। बाय।